अधिक वाढतो आहे, तर काही सोयी सुविधा मतदान केंद्रावर आपल्याला दिसत. मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळींना विनंती करेन, प्रार्थना करेन, या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. आज मतदान आहे. मोदींनी यापूर्वी घोषणा केली आहे की अबकी बार 400 पार, 400 खासदार देशातून निवडून येणार. त्यामध्ये आपल्या कोकणाचा, तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आतापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं, प्रोत्साहन दिलं, एवढी पदं मिळवून दिली, त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतोय. उष्णता वाढत चाललेली आहे, तरी लवकरात लवकर 11च्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करतोय. नारायण राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी मतदान करण्यासाठी आलो आहे आणि इतर जनतेनं सुद्धा सकाळी 11 वाजेच्या आत, उष्णता अधिक वाढण्याच्या आत मतदान करून घ्यावं अशी विनंती नारायण राणे यांनी केली आहे. सपत्नीक त्यांनी आधी देवदर्शन केलं आणि मग मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे. या मतदारसंघामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आहे, त्यामुळे ही चुरशीची लढत होतीये. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे नुकतेच आता मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत.